ओम. श्रोते हो, नमस्कार. क्लिप क्रमांक 47. कालच्या भागात आपण एकनाथ महाराजांवरील 17वे प्रकरण पूर्ण केले. आजपासून आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील 4थे प्रकरण श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे वाचनास सुरुवात करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोट येथील वास्तव्य. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज श्री दत्तप्रभूंचे 3रे अवतार आहेत. परंतु स्वामींचा जन्म केव्हा आणि कुठे झाला व त्यांच्या पूर्वाश्रमीचे वृत्त याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. ते संन्यासी होते, पण संन्यास कोठे आणि केव्हा घेतला याचीही काही माहिती कधीच मिळाली नाही. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम 1857 साली आले आणि सलग 21 वर्ष तिथे त्यांचे वास्तव्य राहिले. त्यांचे वय 400-500 वर्षाचे असावे असे लोक म्हणत असत. महाराज अक्कलकोटला असताना कलकत्त्याहून एक इंग्लिश बॅरिस्टर आणि एक पारसी गृहस्थ मुद्दाम दर्शनासाठी आले होते. हे पाहुणे येण्याअगोदरच महाराजांनी 3 खुर्च्या सेवेकरी मंडळींना आणायला सांगितल्या होत्या. एका खुर्चीवर महाराज बसले. समर्थांचे दिव्य तेज पाहून उभयता पाहुण्यांचे डोळे दिपून गेले. साहेबांनी आपण कोठून आलात एवढा प्रश्न विचारला. तेव्हा महाराज म्हणाले, प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. पुढे कलकत्त्याला जाऊन बंगालात सर्वत्र हिंडून काली दर्शन घेतले. गंगा तटाकावरून पुढे हरिद्वार केदारला गेलो. नंतर अनेक क्षेत्र आणि तीर्थांचा संचार करून गोदा तटाकावरून दक्षिणेत हैदराबाद, पंढरपूर, मोहोळ, सोलापूरवरून अक्कलकोटला आलो आहोत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज जेथे गुप्त झाले तेथूनच 300 वर्षानंतर स्वामी समर्थ बाहेर पडले हे त्यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांचाच हा पुढील अवतार आहे. इतर जन्मकथा. उत्तर हिंदुस्थानात फिरत असताना भागीरथी नदीच्या उत्तरेतील जंगलात एका वारुळात स्वामी तपश्चर्येत निश्चल बसलेले असताना एका लाकूड तोड्याचे कुऱ्हाडीचे घाव वारुळावर पडले. ते महाराजांच्या मांडीला लागले. त्याचे व्रण त्यांच्या मांडीवर दिसत होते. ते भगवान श्रीविष्णूंच्या वत्सलांछनाप्रमाणे महाराजांना ते शोभा देत. लाकूड तोड्याचे उपकारच मानायला हवेत, कारण त्यानंतर महाराजांनी प्रवास करत करत दक्षिणेकडे मोर्चा मिळवला आणि अक्कलकोटला त्यांचे येणे झाले. आणखी एक विचार प्रवाह स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त हरिभाऊ उर्फ स्वामी सुतांमुळे त्यांच्या जन्मासंबंधी आहे. महाराजांचा जन्म हस्तिनापुराजवळ छेलीखेडी ग्रामी चैत्र शुद्ध द्वितीयेला झाला असे स्वामी सुतांच्या परिवारातले भक्तगण मानतात. परंतु मोठे मोठे योगी, सत्पुरुष, सिद्ध, तापसी महाराजांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास येत असत आणि ते दत्तावतारी आहेत याबद्दल सर्वांचे एकमत होते. आळंदीचे नृसिंह सरस्वती आणि नाशिकचे यशवंतराव देव मामलेदार हे साधूही त्यांना दत्तावतारी म्हणून मानत असत. यामुळे त्याबद्दल काही शंका नाही. ते अजानुभव होते आणि कांती दिव्य आणि तेजपुंज होती आणि शरीरवर्ण अत्यंत गोरा होता. अंगचे तेज इतके प्रखर होते की एकसारखी दृष्टी लावून कोणालाही पाहता येणे शक्य नव्हते. महाराजांचे नाक लांबट, कान मोठे आणि ऊर विशाल होते. त्यांची चाल इतकी जलद होती की त्यांच्याबरोबर मेळ ठेवण्यासाठी इतरांना धावावे लागले. ते लंगोटी नेसत. त्यांचे भक्त चोळपा नित्य प्रातःकाळी त्यांना स्नान घालून कपाळावर केशर कस्तुरीचे गंध लावित असत. त्यानंतर महाराज 2 आचमने घेत असत आणि ते स्वतः हाताने क्वचितच जेवत होते. त्यांना भरवावे लागत होते. महाराजांच्या दर्शनास येणारे त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे निष्ठापूर्वक दर्शन घेत असत. महाराजांच्या मनात दर्शन देण्याचे नसल्यास डोके टेकायच्या आतच हॅट असे म्हटल्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथापालथा मागील बाजूस पडत असे. महाराजांचे दर्शन होणे म्हणजे दिव्यच होते. ते ज्यावेळी अक्कलकोटला आले त्यावेळेस श्रीमंत मालोजीराजे भोसले नुकतेच राज्यपदावर आरूढ झाले होते.
महाराजांचे बोलणे आणि वागणे बालोन्मत्त पिशाच्य अशा कुठल्याही अवस्थेतले असल्यामुळे कधीकधी त्यांचे वागणे कडक होत असे व शिव्यांचा भडीमार होत होता. ते ऐकून आणि महाराजांचा राग पाहून अंगाला कापरे भरत होते. काही वेळा अत्यंत प्रेमळ आणि मृदू आणि कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारे वागणेही त्यांच्याच जवळ होते. त्यांच्यासमोर पश्चात्ताप होऊन टिकून राहणाऱ्याला नेहमी अभय मिळत असे. अवलियासारखे जीवन असल्यामुळे कोणत्या वेळेला काय गूढ बोलणे होईल हे सांगता येत नसे व प्रसंगानुरूप नंतर त्याचा उलगडा होत होता. यानंतर अक्कलकोटचे महत्त्व हा जो भाग आहे तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.